नमस्कार. आज आपण इयत्ता 9वी विषय राज्यशास्त्र प्रकरण 6 आंतरराष्ट्रीय समस्या या पाठाचा अभ्यास करणार आहोत. या व्हिडिओमध्ये मानवी हक्क, पर्यावरण, दहशतवाद आणि निर्वासितांचे प्रश्न या प्रमुख आंतरराष्ट्रीय समस्या बघणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आंतरराष्ट्रीय समस्या. काही समस्या ह्या देशांतर्गत पातळीवर असतात, तर काही समस्या ह्या एकाच देशापुरत्या मर्यादित राहत नाही. ज्या समस्या एका देश पातळीवर असतात, एका राष्ट्रापुरत्या मर्यादित असतात, त्यांना राष्ट्रीय समस्या असे म्हणतात. परंतु काही समस्या अशा असतात की ते एका देशापुरत्या मर्यादित राहत नाही. त्यांचा त्रास किंवा त्या समस्या अनेक राष्ट्रांना, अनेक देशांना त्या समस्यांना सामोरं जावं लागत असतं. या समस्यांचे परिणाम प्रथम काही देशावर होतात, तर नंतर हळूहळू संपूर्ण जगावर होऊ लागतात. संपूर्ण जगाला भेडसावणाऱ्या या समस्यांना आंतरराष्ट्रीय समस्या असे म्हणतात. म्हणजे जगात अशा काही समस्या आहे, जसं दहशतवाद, पर्यावरण, या फक्त एका राष्ट्रापुरत्या आजकाल मर्यादित राहिलेलं नाही, तर त्याचा सामना संपूर्ण जगाला आणि जगातल्या सर्व राष्ट्रांना करावा लागतो आहे, आणि म्हणून त्यांना आंतरराष्ट्रीय समस्या असे म्हणतात. आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी जगातील सर्व देशांनी एकत्र यावे लागेल आणि प्रयत्न करावे लागतील, तेव्हाच या समस्या सोडवल्या जाऊ शकतात. म्हणजेच ही समस्या आंतरराष्ट्रीय असते, ती एक देश पुढाकार घेऊन सोडवू शकत नाही. जेव्हा सर्व देश एकत्र येतील आणि चर्चा करतील, प्रयत्न करतील, तेव्हा त्या समस्या सोडवल्या जाऊ शकतील. पहिली समस्या बघूया, मानवी हक्क. मानवी हक्क. मानवी हक्क या संकल्पनेचा उदय खरं तर नैसर्गिक हक्काच्या संकल्पनेतून झालेला दिसतोय. याचा अर्थ असा की नैसर्गिक हक्क म्हणजे काय? माणूस म्हणून जन्माला आल्यामुळे जन्मतः ज्याला जे हक्क प्राप्त होतात त्याला नैसर्गिक हक्क म्हणतात. म्हणजे व्यक्ती म्हणून ज्याचा जन्म झाला आणि त्याला जन्मतः जे हक्क प्राप्त आहे ते नैसर्गिक हक्क. आणि नैसर्गिक हक्क ही संकल्पना मानवी हक्कामध्ये आहे. म्हणजेच मानवी हक्क म्हणजे माणूस म्हणून, समाजाचा एक घटक म्हणून जगण्यासाठी आवश्यक असलेले जे हक्क असतात, आपल्याला समाजात वावरताना किंवा व्यक्ती म्हणून इतरांमध्ये जाताना येताना जे हक्क आवश्यक असतात, त्याला आपण मानवी हक्क असे म्हणतो. मानवी हक्काची प्रथम चर्चा अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धाने झाली. 13 वसाहतींनी आपल्याच मायदेशाविरुद्ध लढा उभा केला आणि त्यातून अमेरिकेचं स्वातंत्र्य युद्ध झालं. या युद्धामध्ये प्रथमतः स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय यासारख्या मूल्यांचा विचार केला गेला. फ्रेंच राज्यक्रांती जी फ्रान्सच्या अनियंत्रित राजेशाही विरुद्ध झाली. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ह्या 3 तत्वत्रयीवर आधारलेली फ्रेंच राज्यक्रांती होती. आणि त्या फ्रेंच राज्यक्रांतीच्या जाहीरनाम्यात पहिल्यांदा या हक्कांचा उल्लेख करण्यात आला होता. तिथून पुढे युरोप देशामध्ये आणि इतर काही देशामध्ये मानवी हक्कांची चर्चा होणं त्या ठिकाणी पुढे झालं. हळूहळू मानवी हक्क म्हणजे काय ते जर मिळायचे असतील तर कोणतं शासन पाहिजे, तर लोकशाही शासन व्यवस्था असणे गरजेचे आहे. म्हणजेच जर का स्वातंत्र्य, समता, बंधुता किंवा न्याय ही मूल्ये नागरिकांना मिळाली पाहिजे, हे हक्क त्यांना मिळाले पाहिजे, तर लोकशाही शासन तिथे असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण हुकुमशाहीमध्ये हे हक्क मिळणार नाहीत. युरोपमध्ये पुढील काळामध्ये अनेक देशात, अनेक राष्ट्रात लोकशाही शासन पद्धतीचा, राजवटीचा स्वीकार करण्यात आला. अनेक देशांनी लिखित संविधानाचा स्वीकार केला आणि तिथून पुढे त्या त्या देशातील नागरिकांना अशा स्वरूपाचे हक्क मिळाले. एखादा देश, एखादा राष्ट्र जेव्हा त्या देशातील लोकांना असे मानवी हक्क देतो, तेव्हा तो देश स्वतःच्या अधिकारावर मर्यादा घालतो. म्हणजे शासनाकडे बरेच अधिकार असतात. जेव्हा शासन स्वतःचे अधिकार कमी करून नागरिकांना ते काही हक्क देतो, म्हणजे साहजिकच शासनाच्या अधिकारावर थोड्याफार प्रमाणात मर्यादा येते. नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करणे ही शासनाची महत्वाची जबाबदारी आहे. मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा. आंतरराष्ट्रीय व्यवहारात मानवी हक्क या संकल्पनेत उदय. आंतरराष्ट्रीय पातळीवर मानवी हक्काचा उल्लेख झाला तो म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापनेनंतर. ही एक आपली मोठी आंतरराष्ट्रीय संघटना, ज्याचा अभ्यास प्रकरण क्रमांक 4 मध्ये आपण केलाय. 10 डिसेंबर 1948 रोजी
संयुक्त राष्ट्राची आमसभा आणि ह्या आमसभेने मानवी हक्काच्या वैश्विक जाहीरनाम्याला बहुमताने मान्यता दिली. पुढे 1966 मध्ये नागरी आणि राजकीय हक्काचा आंतरराष्ट्रीय करार, त्यानंतर आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक हक्काचा करार, हे दोन्ही करार आमसभेने संमत केले, त्यांना मान्यता दिली आणि हे दोन करार आंतरराष्ट्रीय कायद्याचा भाग आहेत. या कराराचं पालन करणे प्रत्येक सदस्य राष्ट्रासाठी बंधनकारक आहे. म्हणजे जे कोणी संयुक्त राष्ट्राचे सदस्य देश आहे, सभासद देश आहे, त्यांनी या मानवी हक्काच्या संदर्भात जे करार झालेले ते पाळणं गरजेचं आहे आणि आपापल्या देशातील नागरिकांना सुद्धा ते हक्क देणं बंधनकारक आहे. मानवी हक्कामध्ये जीविताचा हक्क, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य हे सुद्धा हक्क आहे. म्हणजे ही संकल्पना अधिकाधिक व्यापक होत चाललेली आहे. अन्न, वस्त्र, निवारा आतापर्यंत आपण बोलत होतो, परंतु शिक्षण आहे, आरोग्य आहे, या हक्कांचा सुद्धा नव्याने समावेश आहे आणि ते सर्व नागरिकांना मिळाले पाहिजे, कारण ते मूलभूत हक्क आहेत. हे हक्क आपापल्या देशातील नागरिकांना देणं ही त्या त्या राज्याची, त्या त्या प्रदेशाची जबाबदारी आहे, असं सुद्धा संयुक्त राष्ट्रांनी म्हटलेलं आहे. मानवी हक्काचा जाहीरनामा. शीतयुद्धाच्या काळात मानवी हक्कांचा प्रश्न संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत अनेक वेळेस मांडला गेला. ज्यावेळेला भांडवलशाही गटाचं नेतृत्व अमेरिका आणि साम्यवादी गटाचं नेतृत्व रशिया करत होता आणि त्यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू होतं, तेव्हा प्रथमतः आफ्रिकेतील वर्णद्वेषाचा प्रश्न चर्चेला आला होता. कारण आफ्रिकेत होणारा वर्णद्वेष म्हणजे रंगावरून त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचा द्वेष करणं, तर ही गोष्ट किती मानवी हक्काला गदा आणणारी, यावर प्रथमतः चर्चा झाली. मानवी हक्काच्या विरोधी आहे यावर चर्चा झाली आणि म्हणूनच वर्णद्वेषी राजवटीवर बहिष्कार घालणे हा निर्णय घेण्यात आला. तिथून पुढे वसाहतींना स्वातंत्र्य, लोकशाही व्यवस्थेचा आग्रह, ही काही उदाहरणे देता येतील की जेणेकरून तेथील नागरिकांना जर स्वातंत्र्य मिळालं, वसाहती पूर्ण स्वतंत्र झाल्या, तर त्या देशातील नागरिकांना सुद्धा त्यांचे हक्क मिळू शकतील. आधुनिक काळात वांशिक संघर्ष, सीमावाद, दहशतवाद अशा काही समस्या आहे की ज्यामुळे मानवी हक्कांना बाधा पोचते, मानवी हक्क नाकारले जात आहे. याशिवाय जागतिक स्वरूपाचे प्रश्न आज उदयाला येत आहे, पुढे येत आहे. साथीचे रोग, जसं आपण आता कोविड-19 म्हणजे कोरोनाची साथ ही महामारी बघत आहोत. पर्यावरणाला असलेला धोका, नैसर्गिक आपत्ती आणि ह्यामुळे मानवी हक्काची संकल्पना सुद्धा अधिकाधिक व्यापक होत चाललेली आहे. पर्यावरण संरक्षण, शाश्वत विकास याही घटकांचा आता मानवी हक्कामध्ये समावेश केला आहे. याचा अर्थ प्रत्येकाला स्वच्छ पर्यावरण मिळणं हा सुद्धा मानवाचा हक्क आहे, हे आता त्या ठिकाणी पुढे आलेले आहे. मानवी हक्काच्या जाहीरनाम्यामध्ये एकूण 30 कलमे आहेत. या जाहीरनाम्यामध्ये नागरी स्वातंत्र्या संदर्भातली जी कलमे आहेत त्यामध्ये प्रामुख्याने रोजगाराचा अधिकार, समान कामासाठी समान वेतन दिलं जावं, असे काही हक्क, अशा काही तरतुदी देखील त्यामध्ये केलेल्या आहेत. सर्व सदस्य राष्ट्रांनी आपल्या नागरिकांना मानवी हक्क द्यावेत हे अपेक्षित आहे. कोणीही मानवी हक्कापासून वंचित राहू नये. मानवी हक्काच्या जाहीरनाम्याप्रमाणे 20 नोव्हेंबर 1959 रोजी बालकांच्या हक्काचा जाहीरनामा सुद्धा प्रस्तुत करण्यात आलेला आहे. मानवी हक्क आणि भारत. आता मानवी हक्क ही समस्या किंवा हा प्रश्न जागतिक पातळीवर आपण बघत होतो, परंतु मानवी हक्काच्या बाबतीत भारत कुठे आहे, भारतात नेमकं याचं स्थान कोणतं आहे? मानवी हक्क आणि भारतामध्ये जर सांगायचं म्हटलं तर भारतीय संविधानाने जे मानवी हक्क आहे त्यांचं रूपांतर मूलभूत हक्कात केलेलं आहे. मूलभूत हक्क नागरिकांना भारतीय संविधानाने म्हणजेच राज्यघटनेने दिलेले आहे. संविधानामध्ये या मानवी हक्काबरोबरच दुर्बल घटक, स्त्रिया, अल्पसंख्याक यांच्या संरक्षणाची जबाबदारी सुद्धा शासनावर आहे. म्हणून तर भारत सरकारने 1993 मध्ये एक कायदा केला, तो म्हणजे मानवी हक्क संरक्षण कायदा. या कायद्याच्या अंतर्गत देश पातळीवर राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची निर्मिती करण्यात आली आणि त्यासोबतच काही घटक राज्यामध्ये म्हणजे बऱ्याच राज्यांमध्ये राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली. जर का मानवी हक्काचं उल्लंघन झालं एखाद्या संस्थेकडून किंवा सरकारकडून किंवा कोणाकडून, तर त्याच्या तक्रारीची दखल घेणे आणि त्या बाबतीत योग्य ती कारवाई करणं ही जबाबदारी मानवी हक्क आयोगाची आहे. पर्यावरण. सध्या काळात मानवी हक्काची संकल्पना अधिक व्यापक झाली. आत्ताच आपण बोललो की मानवी हक्कामध्ये सुरक्षित पर्यावरण मिळणं हा सुद्धा मानवाचा हक्क आहे असं सांगितलं जात आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरण संरक्षणाची गरज प्रथमतः 1970 साली भासली, कारण पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे. पर्यावरणाच्या ऱ्हासाची कारणे का आहेत किंवा पर्यावरण का असुरक्षित बनत चाललेलं आहे? त्याचं पहिलं कारण म्हणजे वाढलेले औद्योगिकरण. प्रत्येक देशामध्ये औद्योगिकरण वाढत आहे. त्यामुळे साहजिकच पर्यावरणाला धोका पोहोचतोय. आणि आणखी एक कारण वाढत चाललेली ऊर्जेची गरज. जशी ऊर्जा निर्मिती होणार तसा पर्यावरणाचा ऱ्हास होणार, पर्यावरणाची हानी होणार, हे तर साहजिकच आहे. आणि म्हणून पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होतोय. पर्यावरणाचा अभ्यास करणाऱ्या विशेषज्ञांचं सुद्धा हेच मत आहे. म्हणून तर काही पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी 20 एप्रिल 1970 रोजी पहिला वसुंधरा दिवस हा साजरा केला. आणखीन काही कारणे की ज्यामुळे पर्यावरण असुरक्षित होतं. शेतीत मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी रासायनिक खते आणि कीटकनाशके. भरमसाठ पीक यावं किंवा उत्पादन जास्त यावं म्हणून रासायनिक खतांचा वापर अलीकडच्या काळात शेतकरी करताय. कीटकनाशकांची फवारी करताय. पण त्यामुळे पर्यावरणाचं काय? पर्यावरण तर दूषित होतंय ना. वाहनामुळे होणारं ध्वनी प्रदूषण. आज वाहनामुळे ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण दोन्ही होतंय. अणुऊर्जा भट्ट्यामधून होणारा किरणोत्सर्ग हा सुद्धा एक पर्यावरणाच्या ऱ्हासाचं कारण आहे. आणि जहाजामधून होणारी तेल गळती आणि रासायनिक वायूंची गळती यामुळे सुद्धा पर्यावरण असुरक्षित बनत चालले आहे. याच जाणीवेतून पर्यावरण सुरक्षा हा प्रश्न आता फक्त एक देश पातळीवर नव्हे किंवा कोणत्या देशाच्या राष्ट्रीय पातळीवर नव्हे तर जागतिक पातळीवर चर्चेला जाऊ लागलेला आहे. पर्यावरण ही एक जागतिक समस्या आहे. जेव्हापासून जागतिकीकरण म्हणजे ग्लोबलायझेशन झालं तेव्हापासून प्रत्येक राष्ट्रांचं एकमेकांशी परस्पर अवलंबन वाढलेलं आहे. त्यामुळे पर्यावरण समस्या ही एका राष्ट्राने सोडवण्याची समस्या राहिली नाहीये, कारण परस्परांना सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली. वातावरण प्रदूषित झाल्यामुळे किंवा तेलाच्या किंवा वायू गळतीमुळे पर्यावरणाला निर्माण होणारा जो धोका आहे ना, तो फक्त एका राष्ट्रापुरता मर्यादित राहत नाहीये. कारण आज आपण बघतो अनेक छोटी मोठी राष्ट्र आणि यांच्या भौगोलिक सीमा एकाला एक लागून असतात. त्यामुळे एका राष्ट्रामध्ये जर समजा त्या ठिकाणी वायू गळती झाली किंवा एका राष्ट्रामध्ये समजा त्या ठिकाणी वातावरण प्रदूषित झालं तर त्याचा परिणाम साहजिकच दुसऱ्या देशामध्ये पण होणार आहे. आणि म्हणून ही एक जागतिक समस्या आहे. आणि या परिणामावर उपाययोजना करण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्र येणं आणि सहमतीने आणि सहकार्याने वागणं हे गरजेचं होतं. पर्यावरण ऱ्हासाचे काही दृश्य परिणाम प्रथमतः जाणवतात. वनस्पती आणि प्राणी यांच्या प्रजाती नष्ट होतात आणि खरं आहे की अनेक प्राणी आणि अनेक वनस्पतींच्या प्रजाती जाती दुर्मिळ होत चालल्या. मातीचा कस कमी होतोय, पाण्याची टंचाई भासते. अगदी खोलवर बोरवेल घ्यावी लागते किंवा विहीर खोदावी लागते तरी पाणी मिळत नाही, कारण पर्यावरणाचा ऱ्हास. पावसाचं प्रमाण कमी जास्त होत आहे. नियमित पडणारा पाऊस एखाद्या वर्षी अचानक पर्जन्यवृष्टी जास्त होते तर काही एखाद्या वर्षी दुष्काळ पडतो. दिवसेंदिवस तापमानात होणारी वाढ हे सुद्धा प्रमुख कारण आहे, कारण ओझोन वायूचं थर त्या ठिकाणी कमी होत आहे. नद्या तलाव आटत चाललेले आहे. नद्यांचं आणि समुद्रांचं प्रदूषण आपण बघतो की ज्यामुळे लाखो जलचरांचा मृत्यू होतो. नवीन नवीन रोगांची निर्मिती, जसं आपण 2019 ला आलेला हा कोविड-19 म्हणजे महामारी ठरलेला हा कोरोनाची साथ आणि त्यामुळे कितीतरी लोकांचे गेलेले जीव आणि अख्खं जग त्या ठिकाणी थांबलेलं बघितलं. तर ही एक असे अनेक नवीन रोग त्या ठिकाणी येत आहे. आम्लपर्जन्य होत आहे आणि ओझोन थराचं विरळ होणं हे पर्यावरणाचे सद्यस्थितीत दृश्य परिणाम आहे. यापैकी काही परिणाम हे फक्त एका राष्ट्रापुरते जरी मर्यादित असले तरी दीर्घकालानंतर हे परिणाम जागतिक स्वरूपाचे नक्कीच होणार आहे. काही प्रश्न मुळातच पहिल्यापासून जागतिक स्वरूपाचे आहे, त्यामुळे त्याच्यावरती चर्चा होणं साहजिकच आहे. म्हणून तर स्टॉकहोम परिषदेपासून तर फ्रान्समधल्या पॅरिस परिषदेपर्यंत पर्यावरणावर अनेक चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरण विषयक तत्कालीन आणि दीर्घकालीन समस्याबाबत प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी स्टॉकहोम इथे 5 ते 16 जून 1972 साली संयुक्त राष्ट्राची पर्यावरण विषयक परिषद बोलवली होती. या परिषदेमध्ये पर्यावरणावर मात करण्यासाठी किंवा प्रदूषणावर मात करण्यासाठी प्रत्येक राष्ट्राने एकमेकांशी सहकार्य करणं ही सर्वच राष्ट्रांची जबाबदारी, यावर प्रामुख्याने प्रत्येकाने भर दिला. शिवाय पर्यावरणाच्या ऱ्हासास अधिक प्रमाणात दोषी ठरवलं, अधिक प्रमाणात त्या ठिकाणी जबाबदार ठरलं ते जगातील विकसित देश म्हणजे श्रीमंत देशांना. कारण ते श्रीमंत देश ज्यांच्याकडे जास्त औद्योगिकरण आहे, ज्यांच्या जास्त ऊर्जेची गरज लागते,
आणि त्यांच्यामुळे पर्यावरणाला अधिक धोका आहे. आणि म्हणून विकसनशील म्हणजे जे मध्यम श्रीमंत देश आहे त्यांनी भूमिका मांडली की जे श्रीमंत विकसित देश आहेत त्यांनाच जबाबदार धरलं पाहिजे. आणि आजही विकसनशील देश तीच भूमिका मांडताय की विकसित म्हणजे श्रीमंत देश हेच पर्यावरणाच्या ऱ्हासास कारणीभूत आहेत. या परिषदेत पर्यावरणावर काम करण्यासाठी अनेक बिगर शासकीय संस्था देखील उपस्थित होत्या आणि हे एक परिषदेचं वैशिष्ट्य होतं. या परिषदेमध्ये सामायिक संपत्तीच्या रक्षणाचा मुद्दा मांडला, कारण पर्यावरण ही एक सामायिक संपत्ती आहे, तिचं रक्षण केलं गेलं पाहिजे आणि तिचं जतन करणं ही जबाबदारी जगातील सर्वच राष्ट्रांची आहे. त्यावर सर्वांचं एकमत झालं. या परिषदेनंतर संयुक्त राष्ट्राची संयुक्त राष्ट्रीय पर्यावरण कार्यक्रम सुद्धा एक तयार केला गेला. या परिषदेनंतर अनेक आंतरराष्ट्रीय पर्यावरण विषयक करार झाले. पर्यावरणाच्या संरक्षणाविषयक नियम तयार केले. म्हणजे पर्यावरणाच्या बाबतीत अनेक करार झाले. पर्यावरण वाचवण्यासाठी, पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी, जतन करण्यासाठी काय नियम लागतील ते सगळे त्यांनी तयार केले आणि तिथून पुढे हळूहळू पर्यावरणाच्या बाबतीत जागरूकता निर्माण झाली आणि अनेक राष्ट्रात राष्ट्रीय पातळीवर आणि काही ठिकाणी आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण विषयक चळवळीत सुद्धा त्या ठिकाणी सुरू झाल्या, ज्यामध्ये बिगर शासकीय लोकांचा सुद्धा, संघटनांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसतोय. स्टॉकहोम परिषदेनंतर पुढच्या टप्प्यातली परिषद भरली 1992 ला. ती म्हणजे ब्राझीलमधील रिओ दी जेनेरिओ येथे. ब्राझीलमधील पर्यावरण परिषदेमध्ये शाश्वत विकास ह्या एका संकल्पनेवर भर दिला. पूर्ण विकास झाला पाहिजे आणि पर्यावरणाचा बचाव, जैविक विविधता, त्याचप्रमाणे हरितगृह आणि वायूमुळे होणारे पर्यावरणातील बदल आणि जंगलांचं म्हणजे पृथ्वीवरील हरित पट्ट्याचं रक्षण कसं करता येईल ना, या विषयावर रिओ परिषदेमध्ये चर्चा झाली होती. पुढे 1997 मध्ये क्योटो येथे एक परिषद भरली आणि तिथे सुद्धा जे विकसित अर्थात श्रीमंत देश आहे त्यांनी जो पर्यावरणाचा ऱ्हास चालवला आहे तो थांबवण्यासाठी, पर्यावरणात हवामान बदल रोखण्यासाठी काही मापदंड आखून दिले आणि ते मापदंड तिथून पुढे 15 वर्षासाठी लागू होते. त्यानंतर नोव्हेंबर 1915 मध्ये फ्रान्समधील पॅरिस इथे सुद्धा पर्यावरण प्रश्नावर म्हणजे हवामान बदल या विषयावर परिषद भरवली होती. हवामान बदल रोखण्यासाठी आणि तापमानातील दिवसेंदिवस होणारी वाढ थांबवण्यासाठी परस्पर सहकार्याने प्रयत्न करावेत व विकसनशील देशांना लागणारे तंत्रज्ञान मिळण्यास विकसित देशांनी मदत करावी असं सुद्धा आव्हान या पॅरिस परिषदेमध्ये करण्यात आलेलं होतं. दहशतवाद ही सुद्धा एक समस्या आहे आणि राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय समस्या आहे. आजच्या काळातील एक मोठी समस्या. जगातील अनेक राष्ट्रांना या समस्येला तोंड सध्या द्यावं लागतंय. जगातील कोणतेही राष्ट्र केवळ स्वबळावर दहशतवादाचा सामना करण्यास आज असमर्थ आहे, कारण दहशतवादी कुठून केव्हा येतील सांगू शकत नाही. म्हणून दहशतवाद ही एक जागतिक समस्या आहे. दहशतवाद म्हणजे काय? राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वसामान्य आणि निरपराध नागरिक व्यवस्थेच्या विरोधात हिंसेचा वापर करणे किंवा तशी धमकी देणे आणि त्यायोगे समाजामध्ये भीती आणि दहशत पसरवणे याला दहशतवाद असे म्हणतात. खरं तर एखाद्या देशाला, एखाद्या संघटनेला स्वतःची राजकीय उद्दिष्ट साध्य करायची असतात आणि म्हणून आपले त्या ठिकाणी शस्त्रास्त्रधारी असे अतिरेकी पाठवायचे आणि निरपराध नागरिकांचा जीव घ्यायचा, कुठे बेछूट गोळीबार करायचा तर कुठे बॉम्बस्फोट घडवून आणायचा आणि हिंसेचा वापर करायचा किंवा तशा प्रकारची धमकी देऊन समाजामध्ये एक भीतीचं वातावरण, भीती त्याला दुसरा शब्द आपण दहशत पसरवायची आणि दहशत पसरवणे म्हणजे दहशतवाद आहे आणि यालाच त्या ठिकाणी अतिरेकी कारवाई सुद्धा असं म्हटलं जातं. तर दहशतवाद ही संघटित आणि नियोजन पद्धतीने केलेली एक कृती आहे की अचानक घडत नाही. त्यांना ट्रेनिंग देणं, त्यांना एखाद्या देशामध्ये पाठवणं, मग त्याच्यामध्ये सुद्धा नियोजन असतं. त्या ठिकाणी ते जातात आणि अनेक निरपराध लोकांचा जीव घेतात. ते बघत नाही की हा कामावर निघालेला आहे किंवा हा गरीब आहे किंवा हा श्रीमंत आहे किंवा तो पुरुष आहे, ही स्त्री आहे, दिसेल त्याला मारतात. कारण त्यांना जास्तीत जास्त लोकांना मारून तेथील शासनामध्ये, स्थानिक शासनामध्ये आपली दहशत निर्माण करायची असते. हा उद्देश ह्या दहशतवाद्यांचा असतो. दहशतवाद आणि पारंपरिक युद्ध यामध्ये नेमका कोणता फरक आहे? तर दहशतवादाचा आंतरराष्ट्रीय राजकारणावर आजचा दुर्गामी परिणाम होतोय. गेल्या 2 दशकापासून म्हणजे 20 ते 25 वर्षापासून दहशतवादी संघर्ष जगातील अनेक कानाकोपऱ्यात वाढलेला दिसतोय. दहशतवादी संघर्ष हे पारंपरिक युद्धांपेक्षा वेगळे. पारंपरिक युद्ध जे होत असायचे ना पूर्वी, ते समजा पारंपरिक युद्ध म्हणजे कसं 2 किंवा त्यापेक्षा अधिक राष्ट्रांमधला, सार्वभौम राष्ट्रांमधला संघर्ष असायचा, जो भौगोलिक सीमांचा
म्हणजेच त्या देशांच्या राष्ट्रीय सीमांशी निगडीत असायचा. म्हणजे एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण करायचा, त्याचा प्रदेश घ्यायचा किंवा त्याच्या सीमारेषा आपल्या ताब्यात घ्यायच्या, असा प्रश्न. पण दहशतवाद म्हणजे काय? तर हा दहशतवादी गट जगाच्या कोणत्याही एका कोपऱ्यातून कुठल्याही ठिकाणी हिंसाचार घडवू शकतो ना. म्हणजे समजा इकडे काही इस्लामी जगतातील लोक दहशतवादी संघटना चालवतात, त्यांचे कुठे लंडनमध्ये बॉम्बस्फोट, कधी न्यूयॉर्कमध्ये बेछूट गोळीबार, कधी तर आपल्या मुंबई शहरामध्ये त्या ठिकाणी सिरियल बॉम्ब ब्लास्ट. म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी कुठेही घडू शकतात. म्हणजे दहशतवादी हल्ल्याचा उद्देश हा भौगोलिक सीमांना धोका पोहोचवणे हा नसतोच, तर तिथे जाऊन त्या राजवटीला आव्हान देणे, तेथील अस्तित्व नाकारणे हा त्याचा उद्देश असतो. म्हणजेच वाढत्या दहशतवादामुळे बाह्य सुरक्षा तर आहेच आहे, पण अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण हा फरक आहे. पारंपरिक युद्धे म्हणजे भौगोलिक सीमांना धोका, आणि दहशतवाद म्हणजे अंतर्गत सुरक्षेला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो, कारण ते देशात एखाद्या शहरात प्रवेश करतात आणि तशा प्रकारचं काहीतरी कृत्य करतात जे लोकांना घाबरवायचं असतं. दहशतवादाला आळा घालण्यासाठी विविध राष्ट्राच्या सुरक्षा यंत्रणांनी परस्पर सहकार्याने काम करणं आवश्यक आहे. तर या जागतिक समस्येवर आपण मात करू शकतो. पुढील समस्या म्हणजे निर्वासितांचा प्रश्न. निर्वासित म्हणजे काय? ज्या व्यक्तीने अनिच्छेने म्हणजे स्वतःची इच्छा नसताना किंवा जबरदस्तीने आपली मातृभूमी सोडलेली असते आणि दुसऱ्या देशाकडे किंवा प्रदेशाकडे आश्रय मिळवण्यासाठी सुरक्षतेसाठी प्रवेश केलेला असतो, अशा लोकांना निर्वासित असे म्हटले जाते. बऱ्याचदा देशामध्ये कधी कधी अराजकता निर्माण होते, कधी कधी हुकुमशाही येते, कधी कधी त्या देशामध्ये वंश धर्म असलेल्या काही विशिष्ट धर्मीय लोकांचा छळ होतो, त्यांना हाकलून दिलं जातं, युद्ध होतं आणि दुसऱ्या एखाद्या राष्ट्राचा ताबा निर्माण होतो. अशा वेळेला त्या देशातील नागरिकांची इच्छा नसताना त्यांना आपला देश सोडावा लागतो आणि दुसऱ्या देशामध्ये आश्रय घ्यावा लागतो. कधी कधी दुसरे राजे किंवा दुसरे काही असे काही लोक असतात, ते ताबा घेतात आणि तेथील ठराविक धर्माच्या लोकांना हाकलवून लावतात आणि अशा वेळेस त्या बिचाऱ्या लोकांची इच्छा नसताना त्यांना तो देश सोडून दुसऱ्या देशाकडे आश्रय मागण्याची वेळ येते. त्यांना निर्वासित असं म्हटलं जातं. दुसऱ्या महायुद्धापूर्वी जेव्हा हिटलर सत्तेवर आला आणि जगाचा हुकुमशहा झाला, त्यावेळेस त्याला ज्यू लोकांविषयी प्रचंड नफरत होती. कारण पहिल्या महायुद्धाला ज्यू लोकांच कारणीभूत होते, की ज्यामुळे पहिल्या महायुद्धात जर्मनीचा पराभव झाला. त्यामुळे ज्यू लोकांचा त्यांनी प्रचंड छळ केला. त्यांचं पहिल्यांदा नागरिकत्व तो हिसकावून घेतलं, संपत्ती हिरावून घेतली आणि नंतर अशा अनेक लोक जे निर्वासित केले, त्यांना दुसरीकडे जाऊन आश्रय घ्यावा लागला होता. 1971 मध्ये जेव्हा पाकिस्तानची फाळणी झाली आणि पूर्व पाकिस्तान वेगळा होऊन त्यातून बांगलादेश निर्माण होत होता, तेव्हा तेथील लोकांचा सुद्धा राजकीय आणि धार्मिक छळ झाला आणि ते लोक सुद्धा निर्वासित झाले आणि नंतर भारतामध्ये आश्रयासाठी आलेले होते. गेल्या काही वर्षात म्हणजे आता इराक आणि सिरिया यांच्यामधील युद्धजन्य परिस्थितीमध्ये सुद्धा तिथून मोठ्या प्रमाणावर लोक निर्वासित होऊन बाहेर पडताय आणि निर्वासितांची अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील, ज्या लोकांचे प्रचंड मोठे हाल होतात. निर्वासित जेव्हा स्थलांतर करतात तेव्हा त्यांच्या अनेक समस्या असतात. कोणत्याही राष्ट्रातील लोकांना जेव्हा निर्वासित व्हायची वेळ येते, तेव्हा त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. महत्वाची समस्या म्हणजे पहिलं, आपला देश सोडून कुठे जायचं हा पहिला प्रश्न आहे. दुसरं म्हणजे जिथे जाणार ते राष्ट्र आपल्याला स्वीकारेल का, आणि हे प्रश्न त्यांच्या समोर असतात. दुसरं म्हणजे ते जातात म्हणजे कुटुंबासह जातात. मग कुटुंबातील माणसांना सुरक्षितपणे कसं घेऊन जायचं? प्रचंड शारीरिक आणि मानसिक ताण असतो त्यांच्यावर. एकतर जाण्यासाठी कठीण रस्ता आहे, लपून छपून जावं लागतंय, पायपीट करावी लागते, अनेक नैसर्गिक समस्या, ऊन वारा पाऊस वादळ वारा, या सगळ्या समस्या आहे. मध्ये 2-2 3-3 दिवस अन्न नसतं, अन्न टंचाई, आजारपण असतं आणि पाठलाग करणारा शत्रू असतो. कधी कधी त्यांना घालवून देणारा दुसऱ्या देशातला सैनिक वर्ग किंवा त्यांच्याच देशातले कोणी असतात किंवा दहशतवादी असतात, ते त्यांच्या मागावर असतात आणि त्यांच्यापासून जीव वाचवत वाचवत त्यांना जायचं असतं. आणि या सर्व प्रकारामध्ये हे बिचारे आपण जे बघतो, असे अनेक निर्वासित जाताना किंवा कुठे लपताना, आश्रय घेताना मृत्यू देखील पावतात. स्थलांतरित झाल्यानंतर सुद्धा निर्वासितांच्या अनेक समस्या असतात. तिथेच गेल्यानंतर नवीन समस्या निर्माण होतात. जो प्रदेश जाताय, ज्या देशात जाणार, ज्या नवीन भागात जाणार, तिथे कामधंदा शोधणे, राहण्यासाठी जागा मिळेल का, किंवा रोजचे प्रश्न सगळ्यांना तोंड द्यावं लागतं. नवीन ठिकाणची भाषा शिकावी लागते, संस्कृती आत्मसात करावी लागते. अशा अडचणी त्यांच्या समोर येतातच. ज्या राष्ट्रात निर्वासित आश्रय घेतात, तो समाज त्यांना स्वीकारेल असं सांगत नाही, कारण त्याही राष्ट्रामध्ये प्रश्न येतात. समजा एखाद्या ठराविक राष्ट्रामध्ये अनेक लोक निर्वासित आले. तुम्हाला मी सांगतो की 1971च्या
देशाच्या निर्मितीनंतर जेव्हा तिकडचे बरेच लोक भारतात आले, तर भारतावर किती मोठा लोकांचा निर्वासितांचा ताण सहन करावा लागला होता. आणि या निर्वासितांचा ताण सहन करण्यामध्ये जो मूळ देश असतो, तिथे जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होते. गुन्हेगारीचं प्रमाण वाढतं, कारण कामधंदा मिळत नाही, तर त्याही प्रवृत्तीकडे लोक वळतात. महागाई वाढते, स्थानिकांच्या नोकरीवर गदा येते, शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आणि अशा अनेक समस्या निर्माण होतात. म्हणून बरेच देश निर्वासितांना आसरा देण्यास तयार नसतात आणि त्यांचं पुनर्वसन करण्यास सुद्धा बरेच राष्ट्र तयार होत नाहीत. मानवी हक्क जोपासण्याचे फायदे निर्वासितांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर आंतरराष्ट्रीय स्तरावर 1951 साली काही तरतुदी करण्यात आलेल्या आहे. जे निर्वासित म्हणून आलेले आणि एखाद्या प्रदेशात राहतात, तर त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांना मूळच्या देशात पाठवता येणार नाही अशी तरतूद केली आहे. खरं तर चांगलंच आहे. बिचारे काही मौज मजा म्हणून ते आलेले नसतात, त्यांच्या इच्छेविरुद्ध ते आलेले असतात. अशा वेळी त्यांना थोड्याफार काळ आश्रय देणे गरजेचे आणि म्हणून त्यांची इच्छा नसेल तर परत त्यांना पाठवता येणार नाही. त्याचप्रमाणे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचं अंतर्गत उच्च आयुक्तांचं कार्यालय देखील स्थापन करण्यात आलेलं आहे. तर अशा एकंदरीत ज्या आता समस्या आपण बघतोय, यात आपण मानवी हक्काची जोपासना आणि जर त्यांचं संवर्धन केलं, तर सर्वच राष्ट्रांनी केलं तर अन्याय, शोषण आणि हिंसाचार काही प्रमाणात कमी होईल. लोकांना अधिक सुरक्षित वाटेल आणि त्यामुळे लोक स्वतःचा विकास करू शकतील. पर्यावरणाचं रक्षण आणि दहशतवादाचं संपूर्ण जर निर्मूलन झालं, तर मानवी हक्क अधिक प्रभावीपणे अंमलात येऊ शकतील. जगात सर्व तरतुदींचा योग्य स्वरूपात वापर केला तर कोणत्याही लोकसमूहाला निर्वासित व्हावं लागणार नाही आणि यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. झालं तर नक्कीच मानवाच्या बाबतीत असलेली जी असुरक्षितता आहे ती कमी होण्यास मदत होईल. यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्र आलं पाहिजे, आपापसातील सहकार्य वाढवलं पाहिजे, ठोस कृती करणं गरजेचं आहे आणि प्रत्यक्षात बदल घडून आणणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रकरण इथे पूर्ण झाले. अपेक्षा करतो की तुम्हाला समजले असेलच. पुन्हा आपणास विनंती करतो, आपण जर का चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा. धन्यवाद.